नवाब मलिक हे नागपूर विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। नुकतेच नवाब मलिक हे नागपूरमध्ये विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे जाताना आपल्याला दिसतात। नवाब मलिक हे नेमके कोणासोबत बसणार हा प्रश्न उपस्थित होतोय। अजित पवार यांच्यासोबत ते बसतील की शरद पवार यांच्यासोबत बसतील हा प्रश्न आता उपस्थित होतोय। नवाब मलिक हे नागपूर विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत, मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे आणि आता ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे जात आहेत। मात्र ते नेमके कोणासोबत बसणार हा प्रश्न अजूनही आहे आणि त्यांची भूमिका गुलदस्त्यामध्ये आहे। नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत बसतील की शरद पवार यांच्यासोबत बसतील ती त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे। नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये कुणासोबत बसणार हा प्रश्न उपस्थित होतोय। नागपूरमध्ये ते नुकतेच पोहोचलेले आहेत। विधान भवनामध्ये ते आलेले आहेत, मात्र आता ते कुणासोबत बसतील हा प्रश्न उपस्थित होतोय। नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या दिशेने ते निघालेले आहेत, मात्र ते कोणासोबत बसतील हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। नवाब मलिक हे नागपूर विधान भवनामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या दिशेने जात असल्याची माहिती देखील मिळते, मात्र त्यांनी बोलण्यासाठी नकार दिलेला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये ते कोणासोबत बसणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय। नवाब मलिक हे नेमके शरद पवार यांच्यासोबत बसतील की अजित पवार यांच्यासोबत बसतील हा प्रश्न उपस्थित होतोय। हा प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे। नवाब मलिक या संदर्भात काही बोललेले देखील नाहीयेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे। श्रेयस, नवाब मलिक हे नुकतेच नागपूरच्या विधान भवनात पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत, मात्र त्यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाहीये। तर नेमके ते कोणासोबत बसतील याच्या संबंधी काही माहिती मिळाली आहे का? अर्थात नवाब मलिक जसं त्यांचं आगमन झालं तसं कर्मींनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना प्रश्न विचारला, मात्र त्यांनी कोणत्याही मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला, कारण त्यांना न्यायालयाचे तसे आदेश आहेत की त्यांनी कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करू नये। त्यामुळे नवाब मलिक यांनी माध्यमकर्मींना कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळताना ते दिसले। मात्र ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवर्जून पोहोचले आणि त्यांनी माध्यमकर्मींना तिथे हात दाखवला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया कोणतीही दिली नाही, कारण त्यांना न्यायालयाचे तसे आदेश आहेत। जी मात्र आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी ते कोणासोबत बसतील हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे। श्रेयस, हा नक्कीच हा मोठा प्रश्न आहे, कारण आता ते जर या अधिवेशनामध्ये पोहोचलेले आहेत तर ते नक्की आता बसतील कुठे हे जर आपल्याला आता स्पष्ट होईल, कारण थोड्याच वेळात जेव्हा अधिवेशनाला सुरुवात होईल तेव्हा ते दादा गटासोबत बसतात की सुप्रिया गटाच्या सोबत बसतात ते पाहावं लागणार। त्यानंतर नेमकं नवाब मलिक हे कोणाला समर्थन देतं हे स्पष्ट होईल। जी नवाब मलिक आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र राष्ट्रवादी कार्यालय नेमकं कोणाचा हाही एक प्रश्न आता उपस्थित होतोय। श्रेयस, यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीला एकच कार्यालय देण्यात आलेलं आहे। पक्षफुटीनंतर 2 गट झाले असले तरीही कार्यालय एकच देण्यात आलेलं आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड, अजित पवार यांचं एकच कार्यालय आहे, तर यामधून आता पुन्हा वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अद्याप मंत्र्यांचं आणि नेत्यांचं आगमन झालेलं नाहीये। जसजसे विधान भवनामध्ये नेते मंडळी पोहोचतील त्यानंतर ते कुठे जाऊन बसतात आणि त्यानंतर काही आरोप प्रत्यारोप होतात का, दावे प्रतिदावे होतात का, तेही पाहावं लागणार आहे। श्रेयस, मात्र आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये पोहोचल्याची माहिती मिळते। या संदर्भात काही माहिती आहे का? हा, ते त्यांच्या दालनामध्ये गेलेले आहेत, मात्र ते तिथे बसून काम करतील की नाही करतील की ते सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत, तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण नवाब मलिक यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे माध्यमांना। जी धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।
नवाब मलिक हे नागपूर विधान भवनामध्ये पोहोचलेले आहे, मात्र आता ते कोणासोबत बसतील हा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी हा नकार दिलेला आहे, त्यामुळे आता ते कोणासोबत बसतील हा प्रश्न अनुत्तरित आहे। नवाब मलिक हे शरद पवार यांच्यासोबत बसतील की अजित पवार यांच्यासोबत बसतील हा प्रश्न निर्माण होतोय, त्यामुळे आता अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर त्यांची भूमिका आपल्या समोर येईलच। नवाब मलिक नुकतेच नागपूर विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। आता ते कोणती भूमिका घेतायत हे थोड्याच वेळात अधिवेशन सुरू झाल्यानंतर आपल्याला समजणार आहे। नवाब मलिक हे अधिवेशनामध्ये कुणासोबत बसणार हा प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे, मात्र आता थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट होईल। नवाब मलिक हे नागपूर विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे, मात्र आता ते तिथे कोणती भूमिका घेतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नवाब मलिक नेमके कुणासोबत बसतील, हिवाळी अधिवेशनामध्ये ते कुणाच्या बाजूने असतील हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्यावेळी नवाब मलिक यांची भूमिका स्पष्ट होणार आहे। नवाब मलिक हे शरद पवारांच्या बाजूने असतील की अजित पवार यांच्या बाजूने असतील ही त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे, मात्र आता थोड्याच वेळात ज्यावेळी हिवाळी अधिवेशनाला कामकाजाला सुरुवात होईल त्यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे। त्यामुळे अधिवेशनामध्ये ते नेमके कोणाच्या बाजूने असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी कोणत्याही गोष्टीबद्दल वाच्यता करण्यास नकार दिलेला आहे। ते नागपूर विधान भवनामध्ये पोहोचले, मात्र त्यांनी कोणत्याही गोष्टीचा उलगडा केलेला नाहीये, त्यामुळे त्यांची भूमिका ही अद्यापही अस्पष्ट आहे। त्यामुळे नवाब मलिक हे विरोधामध्ये बसणार की सत्ताधाऱ्यांसोबत असतील हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे। दरम्यान नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले। अधिवेशनामध्ये मलिक कुणाच्या बाजूने बसणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नवाब मलिक हे अजित पवार यांच्या बाजूने असतील की शरद पवार यांच्या बाजूने असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले होते। नवाब मलिक हे आता नेमकी कोणती भूमिका घेणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमके ते शरद पवार यांच्या बाजूने असतील की अजित पवार यांच्या बाजूने असतील हे पाहणं गरजेचं आहे।